नमस्कार, मी ओमप्रकाश उडान. वास्तव न्यूज एक्सप्रेसच्या रोखोक या सदरामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, समीक्षा करणार आहोत. तो म्हणजे आज सर्वसामान्य लहान बालकापासून तर वयोवृद्धापर्यंत महत्त्वाचा विषय बनलेला असा म्हणजे सोशल मीडिया. या सोशल मीडियाच्या संदर्भात आपण आज समीक्षा करणार आहोत. जग एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानामध्ये गरुड झेप घेत आहे, तर दुसरीकडे आपल्या शेजारी कोण राहते याची आपल्याला कल्पना नाही. हा जो सोशल मीडिया आहे, या सोशल मीडियाने लहान थोरापासून प्रत्येकाचे मन जे आहे ते वेधून घेतलेले आहे असं आपल्याला दिसून येते. म्हणूनच सोशल मीडियातून मिळतात फॅशनचे धडे, सोशल मीडियातून मिळतात फॅशनचे धडे, घराघरात हौशीचे नाचतात घोडे, घराघरात हौशीचे नाचतात घोडे, असं मला यावरून दिसून येते. आपण जर बघितलं 21व्या शतकामध्ये आधुनिक तंत्रज्ञान एवढं पुढे जात आहे, लोक चंद्रावर जात आहेत, परंतु आपल्या शेजारी आपले नातेवाईक कोण आहेत याचा आपल्याला कसलाही ठाव ठिकाणा शक्यतो लागत नाही. कारण या सोशल मीडियाने सर्वांचे डोके जे आहेत ते वेधलेत. मध्यंतरी तर कोरोना काळामध्ये त्याचा एवढा फॅड झाला आणि त्याचे एवढं व्यसन लागले तर ते अद्यापही सुटायला तयार नाही. ठीक आहे, हा वापर चांगला आहे, परंतु त्याला काही लिमिटेशन पाहिजेत का नाही? का सकाळी आपण उठल्यापासून झोपेपर्यंत रात्री आपल्याला झोपेतून जाग आली तरी सुद्धा आपण मोबाईल चालत बसतो, सोशल मीडियावर बघत बसतो. काय आलं, कुठून आलं? बऱ्याच वेळा अनेक घटना घडतात. या घटना कसल्याही परिस्थितीत ताबडतोब सोशल मीडियावर झळकताना दिसतात. कुणाला काही विचारलं तर लगेच आपण म्हणा, हो स्टेटसला पाहिलं, हो फेसबुकला पाहिलं, हा इंस्टाग्रामवरही होतं. असा जो विषय आहे तो म्हणजे हा सोशल मीडिया. आणि बहुतांश जणाला आपण काही घटना आपल्याला माहित नसताना आपण त्यांना विचारायला गेलो, ते सुद्धा सहजच म्हणणार, तुम्ही स्टेटस पाहिलं नाही का? फेसबुकला बी टाकलं होतं राव मी, तुम्ही नाही बघितलं? हा इंस्टाग्रामवर सुद्धा घेतलं होतं. म्हणजे असा हा सोशल मीडिया आहे, त्यांनी एवढे आपले डोके जे आहेत ते कॅचअप केलेले आहेत. म्हणून मला असं म्हणावं वाटतंय, सोशल मीडियामुळे मिळतात फॅशनचे धडे आणि घराघरात हौशीचे नाचतात घोडे. तुम्ही म्हणाल हे कशाहून शीर्षक दिलंय तुम्ही, कशामुळे म्हणाले? कारण माझ्या अभ्यासानुसार सोशल मीडियात ज्या गोष्टी झळकतात त्या गोष्टी बघून प्रत्येक घराघरामध्ये त्या पद्धतीने आपलीही हौस झाली पाहिजे. त्यांची होते, आपली का नाही? आपण का करू शकत नाही? या गोष्टींचे घोडे नाचताना दिसतात आणि त्यावर उहापोह होताना दिसतो. परंतु आपण हा विचार करत नाही की त्यांची परिस्थिती कशी आहे, ते काय करतात, कशामुळे करतात, या गोष्टीत आपण जात नाहीत. परंतु आपल्याला एवढंच कळतं त्यांनी असं केलंय, मग आपण का नको? यावरून तर महिलांचा फार मोठा सहभाग असताना मला तरी दिसून आला. कारण कुठल्याही गोष्टीवर स्टेटस असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, याची सर्वात जास्त खबर ही जी आहे लहान बालकाला आणि महिलांना अगोदर मिळते. पुरुष मंडळीच्या तरी कामाच्या व्यापामध्ये एखाद्या वेळेस बघण्यात येतं, नाही येतं, परंतु यामध्ये महिला आणि बालकांची संख्या फार मोठी असल्याचं दिसून येते. बऱ्याच वेळा छोटे छोटे बालक असतात, त्यांच्या हातामध्ये मोबाईल असतो. आपण म्हणतो एखाद्या वेळा, याला फारच मोबाईलचा छंद लागला, हो ना, तो नाही दिला की एवढा रडतो, एवढा ओरडतो, एवढा धिंगाणा घालतो, मोबाईल दिल्यावर तो शांत बसतो, असं उत्तर ऐकायला येते. जेवणाचा विषय असेल, हो ना, तो त्या मोबाईलच्या नादामध्ये तरी तो किमान जेवतो, नाही तर तो जेवतच नाही दिवसभर. अरे तुम्ही एवढं त्याला त्या व्यसनाच्या आहारी टाकले सोशल मीडियाच्या. त्यामध्ये युट्यूब असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, गेम असतील, कार्टून असतील, एवढ्या आहारी आपण या छोट्या बालकाला टाकतो आहोत, तर त्यांच्या बुद्धीला मैदानी खेळ असतील, इतर काही गोष्टी असतील, समाजामध्ये कसं वावरायचंय, कसं वागायचंय, कसं बोलायचंय, याचं नॉलेज आपण कधी देणार? का आपण फक्त सोशल मीडियावरच त्यांना व्यस्त ठेवणार? असा सुद्धा प्रश्न मला या निमित्ताने उपस्थित झाला.
म्हणून असं वाटलं या संदर्भात आपण थोडीफार समीक्षा करावी. ठीक आहे, तुम्ही सोशल मीडियाचा वापर करा, पण त्याला काही मर्यादा ठेवा. काय तर माझं 2 GB नेट मला पुरत नाही, कोण म्हणतं मला 3 GB पुरत नाही, कोण म्हणतं माझं डेचं 5 GB जातंय. अरे कुठे आहोत आपण, काय करू लागलो? या सोशल मीडियामुळे आपण जगातील सर्व व्यक्तीशी जोडू लागलो, पण आपल्या घरातील, आपल्या शेजारील, आपले नातेवाईक यांना आपण तोडू लागलो की काय, असा प्रश्न मला या निमित्ताने उपस्थित झाला. कारण या सोशल मीडिया पायी आपण एवढे व्यस्त झालोत. आपल्याला कोण बोलतंय, कोण काय म्हणतंय, ते आपल्यालाच म्हणतंय का इतर कुणाला बोलतंय, याचं सुद्धा या सोशल मीडियाच्या माध्यमातून भान राहिलं नाही. अनेकांच्या कानामध्ये हेडफोन असणार, ब्लूटूथ असणार. अरे तुम्ही काय करताय? इव्हन आपण गप्पा मारायला बसल्यावर सुद्धा आपण 10-5 मिनिट सुद्धा मोबाईल सोडून बोलू शकत नाही, गप्पा मारू शकत नाही. किती शोकांतिका आहे. सारखं आपलं ते मोबाईल खाली चालूच राहतात, खाली बघणं आणि बोट फिरवणं. ते मग कोणी कुठलाही वापर करू तो नाही, पण त्याचा चांगला वापर सुद्धा केला पाहिजे आणि त्याला काही लिमिटेशन पाहिजेत. यामध्ये सर्वात जास्त लहान बालक आणि महिला याच्या आहारी जास्त जाताना मला दिसून येते. कारण बालक तर या सोशल मीडियापासून हटायलाच तयार नाही. महिलांचा सुद्धा फार मोठा सहभाग याच्यामध्ये वाढल्याचं दिसून येते. कारण अनेक घटना पुरुषांना माहीत होत नाही, त्या घटना महिलांना ताबडतोब कळतात. कशाच्या माध्यमातून? तर सोशल मीडियाच्या. आणि त्या घटना कळाल्यानंतर त्या घटनेप्रमाणे आपणही हौस केली पाहिजे असं यांच्या डोक्यामध्ये बसताना दिसून येते. आणि त्याच पद्धतीने त्या तसं बोलतायत सुद्धा. अमुक अमुक जण इथं गेले, तमुक जण तिथं गेले, ते तिथून जाऊन आले, फिरून आले, या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी गेले. ठीक आहे, त्या गोष्टी तुम्ही करा, पण त्यांच्या इतर बाबी तपासा तुम्ही. ते काय करतात, कसे करतात, किती दिवस कसं काम करतात, त्यांची कमाई कशी आहे, बाकी गोष्टी त्या कशा सांभाळतात, याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून मला या निमित्तानं असंच म्हणावंसं वाटतं, सोशल मीडियामुळे मिळतात फॅशनचे धडे आणि घराघरात हौशीचे नाचतात घोडे. काही काही बहादर तर एवढे आहेत, सरकारी नोकरीला आहेत आणि कुठेही फिरायला गेल्यानंतर आपल्या पत्नीसोबत समुद्रावर असेल, कुठं पाण्यामध्ये असेल, खेळताना, चालताना याचे व्हिडिओ एडिट करून टाकताना मला आढळून आले. अरे आपण काय करतो आहोत? ठीक आहे, तुमचा हक्क आहे, तुम्ही मनसोक्तपणे खेळू शकता, बागडू शकता, पण याची तुम्हाला सोशल मीडियावर प्रचार करायची गरज आहे का? हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. आपण सोशल मीडियावर काय शेअर करतोय, त्याचा काय परिणाम होईल, याचा कधी आपण विचार करणार का नाही? याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. कारण लहान बालकापासून वयोवृद्धापर्यंत सर्वांच्याच हातामध्ये मोबाईल असतात. मग यामधून आपल्याला नेमका काय संदेश द्यायचा आहे? आम्ही पती पत्नी असू, आमचं कुटुंब असू, तुम्ही शेअर करा, शेअर करायला हरकत नाही. व्यवस्थित पोस्ट द्या, व्यवस्थित फोटो घ्या, तिथं मंदिर असेल, नैसर्गिक चित्र असेल, तिथं उभा टाकून द्या फोटो, काय प्रॉब्लेम आहे? परंतु तुम्ही अशा पद्धतीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे त्याचा लहान बालकासह सर्वांवर परिणाम होतो. आणि यामध्ये असं आपण का करू नये, आपणही असंच केलं पाहिजे अशी स्थिती येते आणि तसं आपणही करण्याची अपेक्षा आपल्या मनामध्ये निर्माण होते. म्हणून आपण सोशल मीडियावर कुठल्याही गोष्टी शेअर करताना थोडासा विचारपूर्वक त्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे. मध्यंतरी तर मी काही व्हिडिओ बघितले फेसबुकवर. शिक्षक महाशय काही यांनी समुद्रामध्ये जाताना, येताना, पोहताना याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. अरे तुम्ही समाज घडवणारी पिढी आहात. लहान लहान बालक हे तुमचा आदर्श घेऊन पुढे चालणारे आहेत. तुम्ही त्यांचे गुरु आहात. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही जे फिरायला गेलेत, आनंद घ्यायला गेलेत, तर त्याचा तुम्हाला प्रचार करावा वाटला, तोही सोशल मीडियावर. आणि अशा पद्धतीने हे नक्की चुकीचं आहे असं मला तरी वाटतं. ठीक आहे, तुमचा अधिकार आहे, तुम्ही ते करू शकता, सगळ्या गोष्टी आहेत. पण समाज तुमच्याकडे एक वेगळ्या दृष्टीने बघतोय. तुम्ही समाज घडवणारे, लहान बालक घडवणारे गुरु आहात. तुमच्याकडून ही अपेक्षा नाही. हा ठीक आहे, तुम्ही ते वैयक्तिक व्हिडिओ ठेवा, तुम्ही त्याचे फोटो घ्या, तुम्ही त्याचे लॅमिनेशन करा, तुमच्या घरामध्ये लावा, पण याचा उहापोह सोशल मीडियावर कशामुळं? शिक्षक लोकांना तरी हे शोभा देत आहे असं मला तरी वाटत नाही. म्हणून आपण सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येकाने खबरदारी घेणं गरजेचं आहे. आपल्या हौशीपोटी आपण ते टाकतो, परंतु याचा परिणाम काय होईल, कसा होईल, किती होईल, याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. तुम्ही समाज घडवताय, समाज घडल्यानंतर
राज्य घडतं, देश घडतं, या सगळ्या गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत. तुम्ही घडवणारे आहात, म्हणून तुम्ही सुद्धा ही खबरदारी घेणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. कारण लहान बालकापासून तर वयोवृद्धापर्यंत सर्वांच्या हातामध्ये सोशल मीडियामुळे मोबाईल हातामध्येच असतो. म्हणून तुम्ही ही सुद्धा खबरदारी, आणि त्या व्हिडिओवरूनच मला असं वाटलं की आपण याबाबत थोडीफार समीक्षा करावी आणि समोर यावं म्हणून. याबरोबरच अनेकही गोष्टी आहेत सोशल मीडियाच्या, चांगल्या नाही आहेत असं मी म्हणत नाही, त्याचा वापर चांगला नाही असं सुद्धा मी म्हणत नाही, परंतु त्याला काही मर्यादा पाहिजेत, काही लिमिटेशन पाहिजेत. आपण कसा वापर करतोय, किती करतोय, आपल्या कुटुंबातले व्यक्ती किती करतायत, लहान बालक त्या सोशल मीडियामुळे मोबाईलच्या किती आहारी गेलेत, याचं सुद्धा भान ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. काही काही छोटे छोटे बालक जे आहेत तर ते त्याच्या आहारी गेल्यामुळे त्यांना डोक्याचा त्रास होऊ लागला, त्यांचा आहार कमी झाला आणि चिडचिड वाढली. या गोष्टीचा वापर जो आहे तो आपण सोशल मीडियामुळेच होतो. इव्हन त्यामध्ये लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, टीव्ही असेल, मोबाईल असेल, या सगळ्या गोष्टीमुळे या लहान बालकावर तब्येतीवर तर परिणाम होतोच, पण त्यांचा मानसिक सुद्धा संतुलन काही बिघडत आहे आणि ते चिडचिड त्यामधून करत असताना आपल्याला दिसून येते. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, सोशल मीडियाचा तुम्ही नक्कीच वापर करा, परंतु त्याला काही मर्यादा ठेवा आणि आपल्याला काय शेअर करायचंय, किती करायचंय याचं सुद्धा भान आपण ठेवलं पाहिजे. आपण जे शेअर करतो त्यामुळं समाजावर, इतर जणांवर काही परिणाम तर होणार नाही ना, याची सुद्धा खबरदारी घेणं हे सुद्धा आपलंच काम आहे. सोशल मीडिया आलाय, आपला आनंद आपण व्यक्त करतो हे मान्य आहे, परंतु त्याला कुठल्या तरी स्टेज पाहिजेत ना. कुठल्या स्टेजपर्यंत आपण काय टाकलं पाहिजे, किती टाकलं पाहिजे, कसं टाकलं पाहिजे याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून या निमित्तानं मला आज समोर यावंसं वाटलं आणि असं वाटलं या सोशल मीडियामुळे मिळतात फॅशनचे धडे आणि घराघरात हौशीचे नाचतात घोडे, असं मला शीर्षक द्यावंसं वाटलं आणि यामुळे मी समोर आलो. चला तर मित्रांनो, यामध्ये काही चुकीच्या गोष्टी माझ्या तोंडून गेल्या असतील, कारण शेवटी मी शिक्षक, पती पत्नी या संदर्भातही थोडंसं विवेचन केलेलं आहे. त्यामध्ये माझ्याकडून काही चुकीचे शब्द गेले असतील तर त्याबद्दल माफी मागतो आणि वास्तव न्यूज एक्सप्रेसच्या रोखठोकमध्ये येथेच थांबतो. आपण असंच परत वेगवेगळे विषय घेऊन वास्तव न्यूज एक्सप्रेसच्या माध्यमातून रोखठोकमध्ये या विषयाची समीक्षा करणार आहोत. परंतु तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, दुसरी गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. वास्तव न्यूजच्या रोखठोक या सदनामध्ये आपण येथेच थांबूया. तोपर्यंत धन्यवाद.